नमस्कार. मी डॉक्टर योगेश घोंगडे. डॉक्टर घोंगडे संजीवनी होमिओपॅथी क्लिनिक प्रायव्हेट लिमिटेडचा फाउंडर डायरेक्टर. 20 वर्षांचा अनुभव आणि महाराष्ट्रात सध्या 9 शाखा कार्यरत आहेत. पैकी 3 नाशिक येथे, कॅनडा कॉर्नर, नाशिक रोड आणि पंचवटी, 1 कळवण, 1 धुळे, पुण्यात 2 औंध विमाननगर आणि मुंबईत 2 डोंबिवली आणि ठाणे. आणि लवकरच आमची 10वी शाखा आम्ही संगमनेर येथे सुरू करत आहोत. या 20 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये आम्ही असंख्य रुग्णांना कायमचे रोगमुक्त केले आहे. आमची USP आहे, होमिओपॅथीचं कुठलंही पथ्य आम्ही सांगत नाही. ऑनलाईन कन्सल्टेशन करतो आणि होम डिलिव्हरीने औषधं घरपोचसुद्धा पोहोचवितो. 10 एप्रिल हा जागतिक होमिओपॅथिक दिवस म्हणून सगळीकडे साजरा केला जातो. त्याचं कारण असं आहे की होमिओपॅथीचे जे जनक आहेत डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन, त्यांचा जन्मदिवस हा 10 एप्रिल आहे. त्यांनी 1796 साली होमिओपॅथी ह्या जगासमोर मांडली आणि म्हणूनच त्यांना मानववंदना म्हणून आपण 10 एप्रिल सर्वीकडे जागतिक होमिओपॅथी दिवस म्हणून साजरा केला जातो. 250 वर्षाची ही पॅथी आज जगात 2 नंबरला लीड करत आहे. तरीसुद्धा बऱ्याच जनसामान्यांमध्ये होमिओपॅथीबद्दल समज आणि गैरसमज आहेत. त्यातले काही आज आपण क्लिअर इथे करणार आहोत. पहिला गैरसमज आहे तो म्हणजे की होमिओपॅथी फक्त जुने आजार बरे करते आणि आजार बरे करताना त्यांना बराच वेळ लागतो. त्याचं कारण असं आहे की होमिओपॅथीकडे जो रुग्ण येतो तो बऱ्याच पॅथी ट्राय करतो. त्याचा आजार हा 5 ते 10, 15 वर्ष जुना करतो आणि मग तो सगळ्यात शेवटी वैतागून होमिओपॅथी डॉक्टरांकडे तो ट्रीटमेंटसाठी येतो आणि म्हणूनच त्याचा 5, 10, 15 वर्षाचा जुना आजार बरे करायला होमिओपॅथी डॉक्टरांना कदाचित 2-3 वर्ष लागू शकतात. दुसरा असा गैरसमज आहे की ॲक्यूट इमर्जन्सीजमध्ये होमिओपॅथी ही निष्फळ ठरते. याचं कारण असं आहे की आमच्याकडे 70% OPD आमच्या जे दवाखान्यात येतात ते 70% रुग्ण हे ॲक्यूट इमर्जन्सीसाठीच येतात. म्हणजे आमच्या औषधाने तुम्ही सर्दी, ताप, खोकला, अपचन, जुलाब, मायग्रेन असे कुठलेही आजार हे इमिजिएटली आम्ही बरे करू शकतो. बऱ्याच रुग्णांचा असा गैरसमज पण आहे की होमिओपॅथी आधी आजार वाढवतं आणि मग ते कमी करतं. पण तसं नाही आहे. मलाही हा प्रश्न बऱ्याच रुग्णांनी विचारला ट्रीटमेंट चालू करताना आधी. पण या 20 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये असा माझ्या कुठल्याही रुग्णाला असा अनुभव आला नाही की आमची औषधं सुरू केली आणि त्यांचा आजार वाढला आणि मग कमी झाला. सो हा गैरसमजच आहे. बऱ्याच लोकांचा असा गैरसमज पण आहे की होमिओपॅथी एकदा सुरू केल्यावर तुम्ही दुसऱ्या पॅथीची औषधं घेऊ शकत नाही. तसं काही नाही आहे. उदाहरणार्थ सपोज जर मी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर बरीच लोकं डायबिटीज आणि हायपरटेन्शनसाठी आम्हाला कन्सल्ट करतात. त्यांची ऑलरेडी ट्रीटमेंट चालू असते आणि ते ट्रीटमेंट चालू असताना होमिओपॅथिक ट्रीटमेंटला ते अप्रोच करतात आणि आमच्या औषधाने हळूहळू त्यांचा आजार जसा आटोक्यात येतो तसंच त्या आजारासाठी जी त्यांची दुसऱ्या पॅथीची औषधं चालू असतील त्या डॉक्टर स्वतः त्यांची ती औषधं कमी करतात आणि म्हणूनच आमच्या औषधांसोबत तुम्ही दुसऱ्या पॅथीची सुद्धा औषधं घेऊ शकतात. ती 100% सेफ असतं. दुसरा असा गैरसमज आहे बऱ्याच लोकांचा की होमिओपॅथीचे खूप पथ्य असतात. मला सांगायला नक्कीच आवडेल नागरिकांना की संजीवनी होमिओपॅथी कुठल्याही होमिओपॅथीचे पथ्य सांगत नाही. तुम्ही कांदा, लसूण, कॉफी हे घेऊन सुद्धा आमच्याकडे बरे होऊ शकतात. बऱ्याच लोकांचा असा पण एक गैरसमज आहे की होमिओपॅथिक उपचाराने आपण सर्जिकल डिसीजेस हे टाळू शकतो किंवा सर्जरी किंवा ऑपरेशन्स हे टाळू शकतो. नक्कीच काही आजार आपण टाळू शकतो पण सर्वच नाही. याच्यामध्ये मी म्हणेन की मूळव्याध आणि किडनी स्टोन या दोघंही आजारांसाठी आपण होमिओपॅथी देऊन यांची सर्जरी ही नक्कीच आपण टाळू शकतो. ही सर्व जी गैरसमज आहेत तर नक्कीच तुम्ही या समजातून तुम्ही हे गैरसमज दूर करा. संजीवनी होमिओपॅथीची USP मी ऑलरेडी तुम्हाला सांगितली आहे की आपण होमिओपॅथीच्या साहाय्याने ऑनलाईन कन्सल्टेशन करतो, घरपोच होम डिलिव्हरी करतो आणि कुठलेही होमिओपॅथीचे पथ्य आपण सांगत नाही आहे. यामध्ये संजीवनी होमिओपॅथी कुठले आजार बरे करतं तर लहान मुलांचे आजार, ज्यामध्ये लहान मुलं अंथरुणात लघवी करतात, त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते, वारंवार ती लोकं सर्दी खोकल्याने आजारी पडतात. तसंच केसांच्या समस्या असतील, केस गळती असेल किंवा चाई पडणे असेल किंवा केस सकाळी पांढरे होत असतील, त्वचा विकारांमध्ये सोरियासिस, एक्झिमा किंवा मराठीत त्याला इसब म्हणतात, लायकन प्लॅनस, पांढरे डाग किंवा ॲलर्जीचे त्वचा विकार, तसंच पोटाच्या विकारांमध्ये हायपर ॲसिडिटी, जॉन्डिस किंवा IBS ज्याला इरिटेबल बाउल सिंड्रोम, अल्सरेटिव्ह कोलायटिस हे सुद्धा आजार आपण होमिओपॅथीने बरे करू शकतो. थायरॉईडसारख्या विकारांमध्ये सुद्धा होमिओपॅथी ही प्रभावी ठरते आणि मणक्यांचे आजार जसं मानेचे मणके, कमरेचे मणके या विकारांमध्ये सुद्धा होमिओपॅथी सरस ठरते. एवढंच नाही तर संधिवात
ज्याला अँक्युलॉजिंग स्पॉन्डिलोसिस, मणक्यांचा संधिवात किंवा कुठल्याही प्रकारचा संधिवात आपण होमिओपॅथीने समूळ उच्चाटन करू शकतो. लाईफस्टाईल डिसऑर्डरमध्ये हाय बीपी किंवा मग लो बीपी किंवा मग डायबिटीज यासारख्या आजारांनासुद्धा आपण होमिओपॅथी देऊन त्याचं समूळ उच्चाटन होऊ शकतं. माझी नागरिकांना ही विनंती आहे की तुम्ही निरोगी आयुष्य जगा, लाईफस्टाईल व्यवस्थित करा, तुमचं बायोलॉजिकल क्लॉक व्यवस्थित ठेवा, तुम्ही जेवण वेळेवर घ्या, तुम्ही वेळेवर झोपा आणि तुम्ही लवकर उठून योगा, प्राणायाम, मेडिटेशन यासारख्या चांगल्या गोष्टी अवलंबा, म्हणजे तुम्हाला तुमचं निरोगी आयुष्य लीड करता येईल. आणि जर गरज पडलीच तर कुठल्याही आजारासाठी होमिओपॅथी नक्कीच घ्या, जेणेकरून तुम्हाला साईड इफेक्टशिवाय आणि लवकरात लवकर त्या रोगातून कायमचं रोगमुक्त होता येईल. मी तुम्हाला जागतिक होमिओपॅथी दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.